हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे पापड वाळलेला आहे. म्हणून आता मी या बाउलमध्ये सर्व पापड काढून घेत आहे. हा बघा, हा पापड एकदम चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. हा पापड अशा प्रकारे दिसत आहे. एकदम चांगला रंग आलेला आहे. पापड एकदम चांगला असा तयार झालेला आहे. आता जानेवारी महिन्यात सुद्धा येथे खूप ऊन असतो. हा बघा, त्यासाठी हा पापड एकदम चांगला तयार झालेला आहे. ऊन बघा, एकदम कडक ऊन असतो. शाबू बटाटा मिक्स पापड हा 2 दिवसात एकदम चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. हा पापड आता मी तळून घेणार आहे. तळून तुम्हाला दाखवते. हा शाबू बटाटा मिक्स पापड कसा तयार झाला आहे. यामध्ये 1 फुलपात्र तेल मी घातलेला आहे. म्हणजे 1 वाटी तेल चांगला गरम करायचा.